हाय, दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, खूप छान अशी चौकोनी गळ्यावरती तुम्हाला मस्त अशी ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे. तर या ब्लाऊजच्या डिझाईनला तुम्हाला कोणत्याही प्रकारची लेस किंवा कोणत्याही प्रकारची नॉड लागत नाही. फक्त साडीचा जो काठ असतो ब्लाऊजच्या बरोबर आलेला, तर तो काठ आहे ना, तो लावून चौकोनी गळ्यावर मस्त अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन सुंदर अशी दाखवणार आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब लगेचच करून घ्या. तर पहा, चौकोनी गळा जो आहे ब्लाऊजला तो मी आखून घेतलेला आहे. तर अर्धा इंच आतल्या साईडला थोडासा झुकवलेला आहे, खालच्या बाजूला पाहू शकता. तर पहा पहा वरून आहे ना 2.5 इंच आणि खालून आहे ना 2.5 इंचाचा ज्यावेळेस बॉक्स आखला जातो किंवा 2.25 इंच खालच्या साईडला ज्यावेळेस बॉक्स आखला जातो, तर त्यातून अर्धा इंच पहा कट केलेला आहे खालच्या बाजूने, पाहू शकता इथं. आणि ते अर्धा इंच वरच्या साईडला अशा प्रकारे जुळून घेतलेला आहे. तर वरची गळारुंदी ही कुठेही वाढणार नाही किंवा कमी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. फक्त खालची जी गळारुंदी आहे ती अर्धा इंच मी कमी केलेली आहे. तर अशा प्रकारे आता हे दोन्ही पार्ट आहेत ते मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. तर कटिंग कसं करायचं, तर पहा अशा प्रकारे याचं कटिंग करून घेतलं मस्त असं आणि छान असं. तर पहा, कटिंग करून घेतल्यानंतर आता काय करायचं, हे एक्स्ट्रा आहे ते साईडला टाकून द्यायचं. आता ते आपल्याला लागणार नाही. तर उलट बाजू आहे ती वरती आणि सरळ बाजू आत करायची. पहिल्यांदा कमरेच्या बाजूला आणि गळ्याच्या बाजूला मस्त अशी टीप मारून घ्यायची. तर ही जी ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन आहे, दिसायला खूप छान दिसते पहा, मस्त अशी सुंदर अशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिझाईन आहे ना, तुम्ही कधीही वेअर केली तर दिसायला ती ॲक्टिव्हच दिसते पहा. कुठेही त्याला झकापका जास्त नॉड किंवा लेस किंवा लटकन वगैरे याचा काहीच प्रश्न येत नाही. फक्त साडीबरोबर जो काठ आलेला असतो, जो आपण नेहमी कमरेच्या बाजूला आडवा लावत असतो, तो फक्त गळ्याच्या कडेने लावायचा. एवढा सुंदर दिसतो की काही सांगायलाच नको, एवढा छान दिसतो पहा. तर पहा, आता मी गळ्याच्या बाजूने काय करणार आहे, तर टीप मारून घेणार आहे. कमरेच्या बाजूला टीप मारली, आता गळ्याच्या बाजूला टीप मारत आहे. तर तुम्ही जेवढं अंतर सोडत असताना तेवढंच अंतर सोडायचं आणि टीप मारून घ्यायची. कुठेही एक्स्ट्रा वगैरे घ्यायची गरज नाही आहे. तर आता सगळ्या बाजूने काय करायची, टीप मारून घ्यायची. तर टीप मारून घेतल्यानंतर काय करायचं, परफेक्ट टीप मारायची पहा, कट्स मारून घ्यायचे नंतर. तर खूप छान अशी मी आता टीप मारत मारत आणलेली आहे. आता राहिलेलं जे आहे त्याला मी कट्स मारून घेणार आहे नंतर. तर टीप मारून घेतली पहा, आता टीप मारून झाली. आता याला मी काय करणार आहे, कट्स मारणार आहे. कट्स मारल्यानंतर काय होतं, मस्त असं डिझाईन तयार होते. तर धागा निसटलेला तुम्ही लावून घेतला. तर पहा, कट्स मारून घेतले. चौकोनी गळा असो किंवा गोल गळा असो किंवा बदामी गळा असो किंवा मटका गळा असो, कट्स मारणे हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे पहा कट्स मारून घ्यायचे. आता कट्स मारल्यानंतर काय करायचं, तर कट्स मारल्यानंतर आहे ना पहा, ओपन करून घ्यायचं. याला मी ओपन करून घेणार आहे. आता हे पहा, ओपन करून घेतलं. ओपन करून घेतलं म्हणजे काय केलं, आतली बाजू वरती केली आणि वरची बाजू आहे ती आत घातली. तर आपला आता सरळ बाजू वरती आली पहा. आता काय करायचं, कमरेची जी बाजू असते ना त्याला का नाही दाबटीप मारून घ्यायची. तर आता काय होणार आहे, कमरेच्या बाजूला आतल्या साईडने एक टीप झाली आणि आत्ता जी मी मारणार आहे ती वरच्या साईडनं दुसरी टीप झाली. तर दोन्ही टिपा झाल्यानंतर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर काय होतं, कमरेच्या बाजूला कोणत्याही प्रकारची तुम्हाला कमरपट्टी लावायला लागणार नाही. आणि शक्यतो कमरपट्टी जर नाही लावली तर ब्लाऊज अजिबात देखील पाठीमागनं उचलत नाही. तर आता काय करायचं आहे, गळ्याच्या बाजूने परफेक्ट अशी टीप मारून घ्यायची आहे. आता गळ्याच्या बाजूने पण कमरेच्या बाजूला परफेक्ट अशी टीप मारून घेतली. आता गळ्याच्या बाजूला पण अशाच प्रकारे टीप मारायची आहे. तर पहा, गळ्याच्या बाजूला आणि कमरेच्या बाजूला मी काय केलेलं आहे, अस्तरच्याच बाजूने धरून टीप मारलेली आहे की जेणेकरून अस्तर फिनिशिंगमध्ये येईल आणि बाहेर कुठेही गळ्याच्या बाजूला किंवा कमरेच्या बाजूला दिसणार नाही. तर अशी टीप तुम्ही पण एकदा दोनदा मारून बघा. तुम्ही देखील परत पुन्हा पुन्हा अशाच टिपा मारणार. ब्लाऊजच्या पीसच्या ऐवजी अस्तरच्या वरती गळ्याच्या बाजूला उलट धरून आणि कमरेच्या बाजूला उलट धरून. आता या टिपा मारून झाल्या पहा. तर या टिपा मारल्यानंतर म्हणजे बॅक पार्ट आहे ना, तो थोडक्यात मी तुम्हाला गळा शिलाई करून दाखवला, चौकोनी गळा आणि कमरेचा भाग. तर आता काय करायचं आहे मला, याला टीप मारून घेतली पहा. आता साईडनं पण काय करायचं, टिपा मारून काय करायचं, अस्तर आणि ब्लाऊजचा जो पीस आहे तो पॅक करून घ्यायचा परफेक्ट असा.
म्हणजे बॅक पार्टची संपूर्ण शिलाई थोडक्यात तुम्हाला या डिझाईन बरोबर शिकायला भेटलेली आहे. तर डिझाईन कशी बनवायची ते पण पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे. तर एका साईडनं आता पहा टीप मारून घेतली, आता दुसऱ्या बाजूने पण मला काय करायचं आहे, टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. आत्ताच तर पहा दोन्ही बाजूने थोडं थोडं एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलं. आता दुसऱ्या बाजूने देखील मी आहे ना टीप मारून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने टीप झाल्यानंतर मी तुम्हाला गळा लगेच लगोलग शिलाई करायला दाखवणार आहे. गळ्याची डिझाईन मस्त अशी बनवायला दाखवणार आहे. तर हा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे शिलाई करायचा म्हणजे गळ्याची डिझाईन आहे ती परफेक्ट दिसते पहा. तर गळ्याची डिझाईन जी आहे ती परफेक्ट दिसते अशा प्रकारे शिलाई केल्यानंतर. तर शिलाई करून झाली, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. दोन्ही साईड आता माझ्या परफेक्ट झाल्या, गळा देखील परफेक्ट झाला, कंबर देखील बनवून रेडी झाली. तर आता पहा एक्स्ट्रा धागे वगैरे असतात ते कट करून काढायचे पटकन लगोलग न थांबता. आणि नंतर काय करायचं, टक्स मारून घ्यायचे राहिलेत पहा. टक्स मारून घ्यायचे आणि डिझाईन बसवायची आहे. तर डिझाईन पहा मी पट्टी याच्याला लावून बघते पुरते आहे का. तर पुरते आहे, थोडीशी एक्स्ट्रा राहते आहे ती मध्ये आडव्या प्रमाणात बसवायची आहे. तर आता पहा चौकोनी गळा वरती अशा प्रकारे मला ही लेस जी आहे ती बसवायची आहे. तर कशी अटॅच करायची मी तुम्हाला दाखवणार आहे. ही लेस तुम्हाला कशी अटॅच करता येईल की जेणेकरून दिसायला एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त अशी दिसणार आहे. तर प्रथम काय करायचं, टक्स मारून घ्यायची अगोदर आणि टक्स मारल्यानंतर डिझाईन बनवायची. तर पहा डिझाईन बनवायची म्हटलं की पटकन लगेच डिझाईनला सुरुवात करता येत नाही, कारण पाठीमागचा पार्ट आहे तो गळा वगैरे साईडचा भाग असतो तो किंवा टक्स वगैरे सगळं अगोदर क्लिअर करावं लागतं आणि नंतर वरून जी आपल्याला डिझाईन बसवायची आहे ती बसवायला लागते. जर अटॅच असेल गळ्याला डिझाईन तर ती लगेच पटकन बसवता येते. तर आता पहा मी टक्स मारून घेते. टक्स मारताना काय करायचं, खालून वरच्या साईडला आणि वरून पुन्हा खालच्या साईडला असा टक्स मारायचा म्हणजे टक्स उसवत जात नाही आणि एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग पण येते पहा. तर दोन्ही बाजूने टक्स मारून घेणार आहे. एका बाजूचे टक्स रेडी झाले आहेत. दुसऱ्या बाजूचा टक्स देखील अशाच प्रकारे मारून घ्यायचा आहे आणि आता डिझाईनला सुरुवात. म्हणजे ऑलरेडीच डिझाईन बनवण्यासाठी बॅकपार्ट कशा प्रकारे रेडी करावं लागतो हे मी तुम्हाला आता दाखवून दिलं. तर आता पहा गळ्याच्या बाजूला ही लेस लावून डिझाईन बनवायला सुरुवात करायची. एकदम परफेक्ट आणि एवढी मस्त दिसते ना ही डिझाईन की खरंच खूप सुंदर दिसते. तर आता पहा ही पट्टी घ्यायची जी नाजूक आलेली आहे. तर तुम्हाला सांगते ऑलरेडीच येताना हा साडीचा जो काठ आहे तो एकदम नाजूक आलेला होता, त्यामुळे मला बसवायला सोपं झालं. थोडासा फोल्ड केला साईडनं मी आणि फक्त गोल्डन पट्टीवरती दिसणार आहे असं मी बसवत आहे. जर तुमचा काठ मोठा आला साडीचा किंवा ब्लाऊज पीसचा काठ जर मोठा असेल तर तुम्ही कट करून तो छोटा करू शकता किंवा मोठा जर लावायचा असेल तुम्हाला 3 इंच 2 इंच तरी तुम्ही लावू शकता, परंतु शक्यतो 1.5 इंचाचा असावा. शक्यतो ही पट्टी जी आहे ती 1.5 इंचाची असावी. 1.5 इंचाची असल्यानंतर काय होतं, ब्लाऊजचं फिनिशिंग हे मस्त येतं पहा. तर आता काय करायचं, चौकोनी पण पट्टी बसवायची आहे पहा. तर खालून जेवढी लागणार आहे तेवढी कट केली आणि आडवी पट्टी यामध्ये लगेच पटकन घालून घेतली की जेणेकरून आपला हा पार्ट आहे ना शिलाईच्या आतमध्ये जाईन, आपल्याला सारखं सारखं फोल्ड करावं लागणार नाही. तर पहा अशा प्रकारे आतमध्ये घालून घेतला हा पार्ट पलीकडच्या बाजूने आणि शिलाई केली. आता पहा खालच्या बाजूने काय करायचं, टीप मारता आल्यानंतर थोडंसं फोल्ड करायचं की जेणेकरून धागे वगैरे दिसणार नाहीत. नंतर जर तुम्ही ओपनच ठेवलं तर धागे परत निष्ठत जातात पहा. एका साईडनं टीप मारली, आता काय करायचं थोडीशी फिरवून घ्यायची आणि आडवी टीप मारून घ्यायची. आडवी टीप मारून झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा उभी टीप मारायला सुरुवात करायची. तर पहा चौकोनी गळा आहे, दिसायला एकदम ॲक्टिव्ह आत्ताच दिसायला लागलेला आहे, एवढा सुंदर आणि एवढा मस्त असा छान असा. तर आत थोडंसं फोल्ड केलं आणि टीप मारायला सुरुवात केली पहा. संपूर्ण इथून तिथून आत आहे ना फोल्ड करायचं. एक्स्ट्रा म्हणजे खूप मोठी काठ असेल तर काय करायचं, किनारा असेल तर कट करून थोडासा घ्यायचा की जेणेकरून तुम्हाला जेवढा हवा आहे ना तेवढा. तर आता पहा एका साईडचा काठ बसवून झाला, मस्त असं फिनिशिंग आणि खूप सुंदर दिसायला लागला. तर दुसऱ्या बाजूने म्हणजे आता काय करायचं, मधला आहे ना तो अगोदर बसवून घ्यायचा. एक कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं, मधला जो आहे तो अगोदर बसवून घ्यायचा. आपल्याला जेवढा हवा आहे तो अडवा. तर कुठेही गळ्याच्या साईडला अस्तर किंवा ब्लाऊजचं पीस बाहेर दिसणार नाही असा काठ बसवल्यानंतर याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे पहा मी चौकोनी गळ्याला मस्त असा
काठ बसवला. आता अजून मला एका साईडनं राहिलेलं आहे पहा बसवायचं. इथं पण मी आतल्या साईडला प्रत्येक वेळेस फोल्ड करत आहे. तर खूप छान असा लुक तयार आत्ताच झालेला आहे. तर परफेक्ट एकदम बॅक पार्टची संपूर्ण चौकोनी गळ्यावरती डिझाईन बनवून साडीच्या काठापासून तुम्हाला दाखवलेली आहे. तर पहा अजून पलीकडच्या साईडनं पण अशाच प्रकारे उभी पट्टी बसवून घ्यायची. आता तर पाहू शकता कसा लुक तयार झालेला आहे. असा ज्यावेळेस आपण ब्लाऊज वेअर करतो त्यावेळेस गळ्याच्या बाजूला वरच्या साईडला काय होतो तो थोडासा पसरतो आणि खालच्या बाजूला जुळून राहतो. तर दिसायला हा गळा अगदी कुंडी असल्यागत दिसतो आणि एवढा ॲक्टिव्ह आणि मस्त दिसतो पहा. तर आता ही जी आहे राहिलेली लेस ती पण याला लावून घ्यायची आहे. राहिलेली लेस मी आता याला लावून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे. ती पण फोल्ड करूनच लावायची. जी मी लावून घेतलेली आहे ती दिसायला खूप छान आणि ॲक्टिव्ह दिसत आहे मस्त अशी. आता इकडच्या साईडनं पण ही अशा प्रकारे लावून घ्यायची पहा. जशी मगाशी लावलेली तशीच फोल्ड करून दोन्ही साईडनं लावून घ्यायची. आता लावल्यानंतर याचा फायनल फिनिशिंग लुक कसा तयार होणार आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा असा फायनल फिनिशिंग लुक जो आहे तो तयार झालेला आहे. तर संपूर्ण ब्लाऊजचाच मी तुम्हाला इथं गळ्याच्या ऐवजी फोटो दाखवलेला आहे. तर बाही सकट तुम्हाला ही डिझाईन पाहायला भेटलेली आहे की कशा प्रकारे मस्त असा रेडी झालेला आहे. तर खालच्या साईडनं जुळून आणि वेअर केल्यानंतर कुठेही लेस नाही नॉट नाही एवढा मस्त